मला खुफिया सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे. नमस्कार, एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर डिसेंबर महिन्यामध्ये मी पूर्ण तुमच्यासमोर मिसळ आणली. म्हटलं साऊथ इंडियन पदार्थाने आपण एक नवीन सुरुवात करूया. तर आज एका अशा साऊथ इंडियन ठिकाणी आपण आलेलो आहोत जिथे मी असं ऐकलं आहे की रुपाली हॉटेलचा जो आचार्य शेफ काय आपण म्हणू तो या ठिकाणी आला आहे आणि ही मला खुफिया सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे. तर म्हणून म्हटलं आपण या ठिकाणी येऊ आणि इथली चव कशी आहे ते तुमच्यासमोर आणूया. तर हे ठिकाण कोणतं, इथले पदार्थ काय मिळतात आणि पदार्थांची चव कशी, त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या भागासाठी आपण आलेलो आहोत सदाशिव पेठेत मदुराई कॅफे इथे. डावीकडनं पेरूगेट पोलीस चौकीकडनं हा रोड येतो आणि उजवीकडे हा तुम्हाला बाजीराव रोडकडे घेऊन जातो. मागे आपण आनंद डायनिंग हॉल केलं होतं ना, त्याच्या शेजारी हे ठिकाण आहे. आजच्या साऊथ इंडियन मेजवानीसाठी आपण आलेलो आहोत सदाशिव पेठेतील मदुराई कॅफे इथे. मागे तुम्ही आनंद डायनिंग हॉलचा आपण थाळीचा भाग कवर केला होता. तर हे ठिकाण जे आहे मदुराई कॅफे हे त्याच्या शेजारी आहे. सदाशिवची जी बिल्डिंग आहे त्याच्या समोरची बाजू. तर ॲड्रेस मी तुम्हाला खाली दिलाच असेल, इथे यायचं कसं ते तुम्हाला सांगितलं असेल. तर हे साऊथ इंडियन हॉटेल आहे. साऊथ इंडियन पदार्थ इथे मिळतात. पटकन आपण इथं मेनू कार्ड बघून घेऊ इथे काय काय मिळतं ते. पहिला पदार्थ आपण मागवला आहे इडली सांबार. खरं तर मला इडली वडा पाहिजे होता, पण त्यांच्याकडचा मेदू वडा संपलेला आहे आणि आत्ताचे वाजलेले आहेत 2:45. दुपारचे 2:45 वाजलेले आहेत आणि आपण इडली खातो आहे. खरं तर हा फार रोचक किस्सा आहे. आज मी ठरवलं होतं जे बँगलोरचं प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे आहे तिथे जायचं. आम्ही गेलोही होतो, पण तिथली गर्दी नाही, तिथली जत्रा पाहून आम्ही परत आलो आणि या ठिकाणी आलो म्हणून हा सगळा प्रकार. तर असो, इडली मागवली आहे. ती अशी काहीशी प्लेट आहे. डेप मागवली आहे मी. भली मोठी इडली आहे. छान जाड अशी इडली आहे. त्याला आपण वाटी इडली म्हणू शकतो. मला ॲक्च्युली हे भांडं खूप आवडलं इडली सांबारचं. असो, आणि 2 चटण्या दिल्या. ही आपली रेग्युलर चटणी आणि ही लाल चटणी. चव बघूया. चवीमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. इडली सांबार सॉफ्ट आहे. कट करतो आपण तेव्हा जाणवतं आहे इडली सॉफ्ट.
इडली आहे ना ती खूप जाड आहे. मला वाटतं ही वाटी इडली आहे. छान. खरंच इडलीबरोबर ही लाल चटणीची काही गरज नव्हती, पण ते देतात. थोडी तिखट आहे, तिखट असते ही चटणी. एकूणच चव सगळ्यांची छान आहे. वाटी इडलीची मला तशी सवय नाही. माझी अपेक्षा होती की जरा मोठी छान इडली आहे. रुपालीमध्ये आपल्याला कशी इडली मिळतात तशी, पण ही वाटी इडली आहे. सगळ्यात महत्त्वाचं चव छान आहे. चव मला आवडते. पुढचा जो पदार्थ मागवला आहे तो अर्थात डोसा मागवला आहे. पण यंदा मी म्हटलं साधा डोसाच्या ऐवजी नाही, ते रवा डोसा होता. तर रवा मसाला डोसा असा मागवला आहे. मी डोस्याचं टेक्स्चर पहा, ते जरा टेक्स्चर वेगळं आहे. छान आहे ॲक्च्युली, दिसायला तर मस्त दिसतं आहे. चव बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला लोणी मिळतं बरं का. प्रत्येक डोस्यावर तुम्हाला लोणी मिळतं. हे बऱ्यापैकी विरघळलं आहे, पण लोणी मिळतं. तर इथे लोणी मिळतं आणि लोणी ही एक चांगली गोष्ट आहे. बाकी मसाला डोसा मागवला आहे, त्यासोबत नेहमीप्रमाणे एक सांबार वाटी आणि 2 चटण्यांच्या या छोट्या वाट्या. सांबारमध्ये ही छान शेवग्याची शेंग आहे. आधी नुसता डोसा खाऊन बघू. लोणी लावले तर नाही. त्यात त्यांनी जिरे टाकले, जिऱ्याची चव आली. कोपऱ्यातनं ना छान क्रिस्पी आहे आणि मधनं छान मऊ आहे. आपण एक भाजी बघूया, भाजी घेऊया रसामध्ये. कशी छान भाजी घेतली. भाजी छान. सांबारही मस्त आहे. सांबार आवडलं मला. पण डोसा छान आहे. माझी वैयक्तिक पसंत आपला नॉर्मल जो डोसा असतो तो राहील. पुन्हा मी इथे आलो तर यांचा नॉर्मल डोसा मला जास्त आवडेल, कारण त्याचं जे फर्मेंटेड बॅटर आहे त्याची चव मला छान आवडते. हलकासा गोडसरपणा असतो त्यात आणि ती चव मला वैयक्तिक आवडते. नॉट नेसेसरी तुम्हालाही तसंच आवडेल. तुम्हाला जर रवा डोसा आवडत असेल, रवा डोसा तुम्ही ट्राय करा. डोसा चांगला आहे, पण मी तुम्हाला माझी वैयक्तिक चॉईस सांगितली. पुढचा पदार्थ मागवला तो म्हणजे म्हैसूर मसाला डोसा. तुम्ही आतली लाल चटणी वगैरे ते सगळं पाहिलं असेल. तर डोसा मोठा आहे, आकार मला डोस्याचा आवडला. आणि सोबत आपल्या नेहमीप्रमाणे सांबार आणि 2 चटण्या येतात. वरती त्यांनी छान लोणी दिलं आहे. ही गोष्ट मला खूप आवडली की प्रत्येक डोस्याबरोबर ते लोणी देत आहे. डोसा सॉफ्ट आहे आणि जरा जाड आहे. डोसा सॉफ्ट आहे आणि जरा जाड वाटलं मला. उत्तप्पा एवढा जाड नाही आहे, पण जरा जाड आहे. चला चव बघूया आधी. दुसऱ्या डोस्याची बघूया, त्याच्यात चटणी आहे ना ती चव छान. एकूणच इथलं जे फर्मेंटेड बॅटर आहे त्याची चव मला खूप आवडली आणि म्हणूनच इथली इडली आणि सर्व प्रकारचे जे डोसे आहेत, फक्त ते रवा डोसा सोडून, तर त्याची चव छान आहे. आणि मुळात सांबार किंवा चटण्या त्यांची ही चव मला खूप आवडली. आपण भाजी खाल्ली, भाजी टेस्ट खूप छान आहे आणि अर्थात या डोसाबरोबर छान लागते ती भाजी. आणि इथे मला साक्षात्कार झाला की माईक बंद होता. पुढचा पदार्थ जो मागवला तो म्हणजे ऑनियन उत्तप्पा. छान असा जाड ऑनियन उत्तप्पा आहे.
छान जाड असा ऑनियन उत्तप्पा आहे. गंमत अशी झाली, मग अशी शूट केलं पण माझा माईक जो आहे तो मी बंद करून ठेवला होता. असो, गमती जमती अशा होत राहतात. तर म्हणून हा जो उत्तप्पा आहे मी खाल्लेला दिसेल. तर नेहमीप्रमाणे उत्तप्पा छान आहे. त्यांनी लोणी दिलेलं होतं, लोणी छान विरघळलं आहे. नेहमीप्रमाणे 2 चटण्या आणि सांबार वाटी. चटण्या या 2 आहेत ना, या जास्त होतात, पण असो आपली मेजवानी. उत्तप्पा आता मी ऑलरेडी खाल्ला आहे, तर चव छान आहे. आणि याचं जे बॅटर आहे, जे फर्मेंटेड बॅटर मस्त आहे चवीला, म्हणून उत्तप्पा डोसा हा छानच आहे, मला आवडतो. मला विशेष ऑनियन उत्तप्पा जास्त आवडतो डोस्यापेक्षा. आणि हा उत्तप्पा छानच बनला आहे. आठवण तुम्हाला थोडीफार वैशाली आणि रुपालीची होईल. सांबारमध्ये फरक आहे, चटणीमध्येही फरक आहे. आणि अर्थात वैशाली किंवा रुपालीमध्ये लाल चटणी मिळत नाही. छान येतो. साऊथ इंडियन कॅफेमध्ये आलो किंवा साऊथ इंडियन हॉटेलमध्ये आलो आणि फिल्टर कॉफी नाही मागवली तर तिथे येण्याचा जो अनुभव आहे तो अपूर्ण राहतो. आणि म्हणून सांगता आपण इथल्या फिल्टर कॉफीनी करतोय. वास, सुगंध अतिशय सुंदर, चव महत्वाची. चव घेऊया, चव कशी ते. आणि फिल्टर कॉफी ही अशीच पिली पाहिजे, तरच त्यात मजा. मस्त. फिल्टर कॉफीचा जो कडवट एक वास, तो एक कॉफीची ओळख असतो, तो आहे. आणि योग्य प्रमाणात साखर, असा हा जो परफेक्ट बॅलन्स आहे तो इथला या फिल्टर कॉफीला अतिशय चविष्ट अशी फिल्टर कॉफी बनवतोय. तुम्ही जर इथे आलात तर आतापर्यंत आपण अनेक पदार्थ घेतले, तुम्ही सगळे पदार्थ तुम्ही टेस्ट करू शकता. तुम्हाला डोसा पाहिजे डोसा, रवा डोसा पाहिजे रवा डोसा, तर हे सगळे पदार्थ छान आहे. आणि इथली फिल्टर कॉफी ही आवर्जून तुम्ही इथे आल्यावर टेस्ट केल्याशिवाय नक्की जाऊ नका. तर असा होता हा आपला आजचा अनुभव. खरं तर प्लॅन होता आपला रामेश्वरम कॅफेचा, तो योग नंतर कधीतरी, पण हा आजचाही अनुभव अतिशय सुंदर होता. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि आपल्या घरच्यांसोबत इथे एकदा नक्की भेट द्या. नाही जमलं तर इथून पार्सल तुम्ही घरी मागवू शकता. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.